अकोल्यामध्ये आज महायुतीचं भविष्य ठरणार आहे। महायुतीतील जागांचा तिढा अद्याप कायम आहे। फक्त चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत। भाजपशी बिनसल्यास शिवसेना राष्ट्रवादी एकत्रित लढणार असल्याचं सुद्धा आता बोललं जात आहे। महायुतीमधल्या जागा वाटपाच्या मुद्द्यावरून अजून सुद्धा एकमत होत नाहीये तिन्ही पक्षांचं। त्यामुळे आता शिवसेना राष्ट्रवादी एकत्रित लढणार का, भाजपसोबत जर नाही जुळलं तर हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अद्याप चर्चा फक्त होत आहेत। महायुतीतल्या जागांचा तिढा मात्र अजूनही कायम आहे। महायुतीतील जागांचा तिढा अजूनही कायम आहे। अकोल्यामध्ये महायुतीचं भविष्य आज ठरू शकतं। फक्त चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत, मात्र चर्चेअंती काहीच सकारात्मक चर्चा होत नाहीये, काहीच ठरत नाहीये। या चर्चेतून सगळ्या चर्चा या निष्फळ जात आहेत। भाजपशी बिनसल्यास शिवसेना राष्ट्रवादी एकत्रित निवडणूक लढू शकते का, हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आज दुपारी 12 पर्यंत या मुद्द्यावरती एकमत होऊ शकतं। महायुतीचं भविष्य जे आहे ते ठरू शकतं। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझ्या सहकारी वर्षा मोरे सध्या आपल्या सोबत आहेत। वर्षा, अकोल्यामध्ये अजून सुद्धा महायुतीचं ठरत नाहीये, जागा वाटपावर अजून सुद्धा या तिन्ही पक्षांचं एकमत होत नाहीये, नेमकं घोडं अडतंय कुठे? सिद्धेश, काल रात्री सुद्धा जे इंद्रनील नाईक आहेत त्यांनी सुद्धा आमच्याशी चर्चा केली, पण अजूनपर्यंत यामध्ये कुठलाच तोडगा निघालेला नाहीये। ते मिटकरी यांच्या घरी सुद्धा गेले होते, त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये एक चर्चा झाली आहे। आज जे आहे ते आणखी चर्चा होणार आहे आणि 12 वाजल्यानंतर त्या चर्चेचा तोडगा काय आहे ते पत्रकार परिषद नंतर समोर येईल। सिद्धेश, पण वर्षा, नेमक्या अशा कोणत्या जागा आहेत ज्या या जागांवरती या तिन्ही पक्षांचं एकमत होत नाहीये? तर काही पक्ष बोलतात की तुमच्यासाठी आम्ही 5 जागा राखीव ठेवलेल्या आहेत आणि त्याच तुम्हाला घ्यावं लागेल। याच्यानंतर जे आहेत मिटकरींची नाराजी आहे या जागेवरती आणि इंद्रनील नाईक जे नेते आहेत त्यांची सुद्धा याच्यावरती नाराजी दिसली आहे। त्याच्यामुळे जे आहेत शिंदे सरकार जे आहेत त्यांच्या सेनेतील जे आहेत बाजोरी आहे त्यांच्या सुद्धा निवासस्थानी त्यांची चर्चा झाली आहे आणि आज जे आहे या जागा वाटपाच्या नव्या फॉर्म्युलावर ते चर्चा करणार आहेत आणि 12 वाजल्यानंतर ते चित्र स्पष्ट होणार आहे। नक्कीच, धन्यवाद वर्षा, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल।